माझं नाव प्रगती आहे. मी एक सामान्य मुलगी होते, जी माझ्या छोट्याशा कुटुंबासोबत, वडील आणि माझ्या धाकट्या बहिणीसोबत एक साधी आणि शांततेचे जीवन जगत होते. आमच्या घरात शांतता, हास्य आणि प्रेमाचा वास होता. वडील एक छोटासा व्यवसाय करायचे, पण तरी आम्ही खुश होतो. माझी धाकटी बहीण निर्मलावर माझं खूप प्रेम होतं. मी कधी विचारही केला नव्हता, की एक दिवस माझ्या आयुष्यात असं वादळ येईल, जे सर्व काही उद्ध्वस्त करून टाकेल. आमचं घर शहराच्या जुन्या वस्तीत होतं. जिथे गल्ल्यांमध्ये लहान मुलांचा गोंधळ घुमत असे. माझे वडील शुभम एक प्रामाणिक माणूस होते. त्यांचं वय 50च्या आसपास होतं, पण त्यांच्या डोळ्यात नेहमी एक चमक असायची. ते एका छोट्याशा टेक्सटाईल युनिटचे मालक होते, जिथे ते कपडे शिवून ते बाजारात विकायचे. त्यांचं काम नेहमीच फायद्याचं राहिलं होतं. त्यांचं सर्वात मोठं स्वप्न मला आणि निर्मलाला चांगलं शिक्षण देणं हे होतं. ते म्हणायचे की शिक्षण हीच ती एकमेव संपत्ती आहे, जी कोणी हिरावून घेऊ शकत नाही. मी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता आणि निर्मला अजून प्रायमरी स्कूलमध्ये शिकत होती. माझे वडील नेहमी म्हणायचे की माझ्या मुली हीच माझी ताकद आहेत. मी यांना शिकवून सवरून जगातली सर्वात मोठी संपत्ती कमावेन. आमच्या आईचा मृत्यू निर्मलाच्या जन्माच्या वेळी झाला होता. मग वडिलांनीच आम्हाला आई आणि वडील दोघांचं प्रेम दिलं. ते आमच्या प्रत्येक लहान-सहान गरजांची काळजी घ्यायचे आणि आम्हाला कधीही आईची उणीव भासू दिली नाही. मी लहान वयातच घरच्या कामात हातभार लावायला सुरुवात केली होती आणि निर्मलाची काळजी घ्यायची. ती माझ्यापेक्षा तब्बल 8 वर्षांनी लहान होती. ते दिवस आमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होते. जेव्हा आम्ही एकत्र बसून एकमेकांशी गप्पा मारायचो, खूप आनंदी असायचो. एक दिवस वडील जेव्हा घरात आले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. त्यांनी माझ्याकडे बघून सांगितलं, की "प्रगती बेटा, आज मला एक खूप मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे. जर हा यशस्वी झाला, तर आपल्या सगळ्या अडचणी दूर होतील." त्यांनी सांगितले, की त्यांना एका मोठ्या टेक्सटाईलकडून कंत्राटावर ऑर्डर मिळाली आहे, जी एका प्रसिद्ध ब्रँडसाठी कपडे तयार करण्याची होती. ही एक अशी संधी होती, जी त्यांना वर्षांच्या मेहनतीनंतर मिळाली होती. पण त्यासाठी त्यांना एका टीमची आणि काही मशीन्सची गरज होती. त्यांच्याकडे इतकी व्यवस्था नव्हती, की ते एकटे हा प्रोजेक्ट सुरू करू शकतील. आणि या संदर्भात त्यांच्या भेट शहरातील एका मोठ्या उद्योगपती निशांक यांच्याशी झाली. निशांक हे नाव शहरात ओळखीचं होतं. ते एक यशस्वी उद्योगपती होते, ज्यांचे खूप सारे व्यवसाय होते. त्यांची संपत्तीही चांगली होती आणि वाईटही. काही लोक त्यांना असभ्य समजायचे, तर काही लोक त्यांना लालची आणि निर्दयी माणूस म्हणायचे. वडिलांनी सांगितलं, की निशांकने त्यांना या प्रोजेक्टमध्ये टीम देण्याची ऑफर दिली आहे आणि ही त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. वडिलांनी निशांकला एक देवदूत समजलं, जो त्यांची स्वप्ने सतत उतरवायला आला होता. त्याने त्यांच्या बोलण्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला. निशांकने माझ्या वडिलांना मोठी-मोठी स्वप्ने दाखवली. त्यांना खात्री दिली, की हा प्रोजेक्ट त्यांच्या आकाशाच्या उंचीवर पोहोचवेल. माझ्या वडिलांनी आपली सर्व जमापुंजी, जी त्यांनी वर्षांच्या मेहनतीनंतर वाचवली होती, ती या प्रोजेक्टमध्ये लावली. त्यांनी काही कर्जही घेतलं आणि या आशेवर, की हा प्रोजेक्ट त्यांना लवकरच सगळं काही परत मिळवून देईल. काही काळ तर सगळं काही ठीक चाललं होतं. नवीन मशीन लावली, मजुरांची संख्या वाढली आणि काम वेगाने पुढे जाऊ लागलं. माझे वडील खूप खुश होते. ते नेहमी म्हणायचे, की "प्रगती, आता तुझ्या शिक्षणात कोणताही अडथळा येणार नाही. निर्मलालाही चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देईल आणि आपण एका मोठ्या घरात शिफ्ट होऊ आणि तुझं लग्नही खूप थाटामाटात करेन." त्यांच्या डोळ्यात एक उज्ज्वल भविष्य दिसत होतं. पण हा आनंद जास्त दिवस टिकू शकला नाही. हळू मला जाणवू लागलं, की वडील पुन्हा काळजीत राहू लागले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा चिंता पसरली होती. ते रात्री जागू लागले होते. खोल विचारात बुडालेले असायचे. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य कुठेतरी गायब झालं होतं. मी त्यांना अनेकदा विचारलं होतं, की काय गोष्ट आहे? पण त्यांनी काहीही सांगितलं नाही. म्हणायचे, की फक्त किरकोळ अडचण आहे. पण मला माहीत होतं, की ती किरकोळ अडचण नव्हती. त्यांच्या चेहऱ्यावरील चिंता आणि त्यांचे उदास डोळे सर्व काही सांगत होते. एक संध्याकाळी जेव्हा वडील घरी परतले, तेव्हा त्यांची अवस्था खूप वाईट होती. त्यांचे कपडे विस्कटलेले होते आणि चेहऱ्यावर धक्का बसल्याचे भाव होते. ते सरळ सोफ्यावर जाऊन बसले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे पाहून माझं काळीज घाबरलं. मी त्यांना कधीही इतकं अद्भल पाहिलं नव्हतं. मी म्हणाले, "बाबा, काय झालं?" मी त्यांना अनेकदा आधार देत विचारलं. माझ्या आवाजात भीती आणि चिंता होती. मग ते थरथरत्या आवाजात म्हणाले, की "बेटा, आपण उद्ध्वस्त झालो. निशांकने आपल्यासोबत फसवणूक केली." मी म्हणाले, "याचा काय अर्थ?" ते म्हणाले, की "मला विश्वास बसत नव्हता, की जो माणूस काही महिन्यांपूर्वी मला देवदूत वाटत होता, तो असं कसं काय करू शकतो?" वडिलांनी सांगितले, की निशांकने प्रोजेक्टचे सगळे फंड्स गायब केले होते आणि आता तो आपल्याला दिवाळखोर
घोषित करण्याची धमकी देत आहे. त्याने केवळ आपले पैसेच हडपले नाहीत, तर आपल्याला कायदेशीर कारवाईतही अडकवलं होतं. मी त्याच्या जाळ्यात वाईट प्रकारे अडकलो आहे. हा एक फ्रॉड होता, ज्याचं प्लॅनिंग निशांकने सुरुवातीपासूनच करून ठेवलं होतं. त्याने माझ्या वडिलांचा विश्वास जिंकून त्यांना मोठी स्वप्ने दाखवली आणि आता एकाच झटक्यात सगळं काही हिरावून घेतलं. वडिलांनी सांगितले की त्यांनी सगळ्या डॉक्युमेंट्समध्ये फेरफार केली होती आणि आता कायदाही त्याचीच साथ देत आहे. ही बातमी आमच्यावर वीज बनून कोसळली होती. माझ्या वडिलांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती. ते अंथरुणाला खिळले आणि त्यांना नैराश्याने घेरलं. निर्मला, जी अजून लहान होती, ती ही परिस्थिती समजू शकली नाही. पण वडिलांची अवस्था पाहून ती स्वतःही उदास राहू लागली होती. आमच्या घरातील रौनक गायब झाली. आनंदाच्या जागी आता दुःख आणि निराशेने जागा घेतली होती. मी वडिलांना दिलासा दिला आणि म्हणाले की आपण लवकरच या संकटातून बाहेर पडू. मी प्रत्येक दार ठोठावलं. निशांकसारख्या माणसाला कोर्टाच्या पिंजऱ्यात उभं करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण त्याच्यासारख्या ताकदवार माणसापुढे आमची काहीच लायकी नव्हती. तो इतका ताकदवार होता की कोणीही आमची मदत करायला तयार नव्हतं. मला सर्व ठिकाणाहून निराशाच पदरी पडली. पोलिसही निशांकच्या दबावाखाली होते आणि आमचा FIR देखील योग्य प्रकारे नोंदवला गेला नाही. सगळीकडून हेच उत्तर मिळू लागलं की तो खूप मोठा माणूस आहे, त्याच्याशी पंगा घेऊ नका. मी वर्तमानपत्रातही बातमी छापून आणण्याचा प्रयत्न केला, पण निशांकने मीडियालाही विकत घेतलं होतं. कोणीही त्याच्या विरुद्ध आवाज उठवायला तयार नव्हतं. मी रात्रंदिवस रडत राहायचे, देवाकडे मदत मागायचे, पण परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली. आमच्याकडे खाण्यासाठीही पैसे नव्हते. घराचं भाडंही द्यायचं होतं. वडिलांचा आजार वाढत होता आणि आम्हाला त्यांच्या उपचारासाठी पैशांची गरज होती. मी माझं शिक्षणही सोडलं होतं, जेणेकरून वडिलांची काळजी घेऊ शकेन आणि काही काम करू शकेन. पण कोणतंही काम मिळत नव्हतं. एका संध्याकाळी जेव्हा मी न्यायालयातून निराश होऊन घरी परतत होते, तेव्हा एक काळी चकचकीत गाडी माझ्याजवळ येऊन थांबली. खूप श्रीमंत माणसाची वाटत होती. त्यातून एक माणूस बाहेर आला. धट्टाकट्टा आणि हँडसम होता, पण त्याच्या डोळ्यात एक वेगळ्याच प्रकारचा अहंकार होता. हा निशांकचा मुलगा दिलीप होता. मी त्याला यापूर्वी कधीही पाहिलं नव्हतं. त्याचं वय 28 वर्षांच्या आसपास असेल. त्याच्या व्यक्तिमत्वाची भीती वाटत होती. त्याने एक लिफाफा माझ्या हातात दिला आणि म्हणाला की हा तुझ्या वडिलांसाठी आहे. हे वाचून ते स्वतः समजतील की त्यांची चूक किती मोठी होती. त्यानंतर तो गाडीत बसून निघून गेला. मी लिफाफा घेऊन घरी आले. वडिलांनी जेव्हा लिफाफा उघडला, तेव्हा त्यात एक दस्तऐवज होता, ज्यावर लिहिलं होतं की जर आपण एका आठवड्याच्या आत निशांकच्या सगळ्या अटी मान्य केल्या नाहीत, तर तो केवळ आपलं घरच लिलावात काढणार नाही, तर माझ्या वडिलांनाही तुरुंगात पाठवेल. या दस्तऐवजासोबत एक फोटोही होता, ज्यामध्ये निर्मला शाळेतून घरी परतत होती आणि तिच्या मागे एक काळी गाडी उभी होती. ही एक स्पष्ट धमकी होती की जर आपण त्यांचं ऐकलं नाही, तर ते निर्मलालाही नुकसान पोहोचवू शकतात. हे पाहून माझ्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांना माहित होतं की आता त्यांच्याकडे कोणताही रस्ता उरला नव्हता. त्यांच्या चेहऱ्यावर निराशा पसरली. वडील खचून गेले होते. ते म्हणाले की बेटा, आपण त्यांचा सामना करू शकत नाही. आपल्याला त्यांच्या अटी मान्य कराव्याच लागतील. मी म्हणाले, अशी काय अट आहे बाबा? वडिलांच्या डोळ्यात अश्रू होते, जेव्हा ते म्हणाले की त्यांची इच्छा आहे की तू त्यांच्या मुलाशी, दिलीपशी लग्न करावंस. हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला वाटलं जसं कोणीतरी माझ्या डोक्यावर जोरदार हातोडा मारला आहे. मी कधी विचारही केला नव्हता की माझ्या आयुष्याचा निर्णय अशा प्रकारे घेतला जाईल. मी नकार दिला. मी जोरजोरात ओरडून रडू लागले आणि म्हणाले की नाही बाबा, मी असं करणार नाही. वडिलांनी मला समजवलं की हीच आपली वाचण्याची एकमेक आशा आहे. जर आपण असं केलं नाही, तर आपण उद्ध्वस्त होऊ शकतो. सोबतच निर्मलाचं भविष्यही धोक्यात येईल. वडील म्हणाले की माझी तब्येत बिघडेल बेटा आणि मी तुरुंगात जाईन. त्यानंतर तुम्हाला कोणी विचारणारही नसेल. ते म्हणाले की बेटा, मी तुला बलिदान द्यायला सांगत नाहीये, तर हे आपल्या कुटुंबाला वाचवण्याचा एकमेव आधार आहे. म्हणून मी माझ्या कुटुंबाला वाचवण्यासाठी माझं बलिदान देण्याचा निर्णय घेतला. माझ्या हृदयात खूप अस्वस्थता होती, पण माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. दिलीपशी लग्न करण्यासाठी मी होकार दिला. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण मी माझ्या मनाला कठोर बनवलं होतं. साध्या पद्धतीने लग्न झालं, ज्यामध्ये दिलीपच्या कुटुंबातील काही सदस्य आणि माझे वडील, माझी बहीण देखील सहभागी होते. कसलाच आनंद नव्हता, फक्त एक
खोल दुःख आणि निराशा होती. दिलीपने माझ्याकडे कधी प्रेमाच्या नजरेने पाहिलंच नाही. त्याच्या डोळ्यात तीच बदल्याची आग होती, जी मी पहिल्यांदा पाहिली होती. तो मला फक्त एक हत्यार समजत राहिला. एक असं हत्यार ज्याच्या माध्यमातून तो माझ्या वडिलांकडून त्याच्या वडिलांच्या नुकसानीचा बदला घेऊ शकेल. त्याच्या नजरेत मला नेहमी तिरस्कारच दिसत असे. लग्नानंतर माझं आयुष्य एका कैदेत बदललं. दिलीपने मला त्याच्या घरच्या एका छोट्याशा खोलीत कैद करून ठेवलं होतं. हा एक खूप मोठा बंगला होता, ज्यामध्ये सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध होत्या. पण माझ्यासाठी तो कोणत्याही तुरुंगापेक्षा कमी नव्हता. तो मला कधी बाहेर जाऊ देत नसे, ना मला कोणाशी भेटू द्यायचा. माझे वडील आणि निर्मलाही माझ्यापासून दुरावले होते. त्यांच्याशी माझा कोणताही संपर्क नव्हता. मला त्यांना भेटण्याची परवानगीच नव्हती. मला त्यांना भेटायचं होतं. मला त्यांची खूप आठवण यायची. मी रात्रंदिवस माझ्या नशिबावर रडत राहायचे. पण तिथे माझी तक्रार ऐकणारं कोणीही नव्हतं. कोणी माझे अश्रू पाहणारं नव्हतं. उलट माझे अश्रू तर या लोकांना चांगले वाटायचे. दिलीप माझा प्रत्येक वेळी अपमान करत असे, तिरस्कार करत असे, माझ्या कुटुंबाची बदनामी करत असे. तो माझ्या कुटुंबाला वाईट साईड बोलत असे आणि मला जाणीव करून देत असे की मी फक्त त्याच्या बदल्याचं एक माध्यम आहे. तो म्हणायचा की तुझ्या वडिलांनी माझ्या वडिलांना उद्ध्वस्त केलं आहे. तो नेहमी हेच म्हणायचा की आता तू त्याची किंमत मोजशील. त्याचे शब्द माझ्या हृदयावर खोल जखमा करायचे. मला खूप वाईट वाटायचे. तो मला कधीही एकटं सोडत नसे आणि त्याची उपस्थिती मला प्रत्येक क्षणी त्रास देत असे. मी अनुभवलंय की दिलीपचा बदला फक्त माझ्या वडिलांशी नव्हता, तर त्यामागे अजून कोणीतरी खोल कथा लपलेली होती. तो नेहमी माझ्या वडिलांना धोकेबाज म्हणायचा. पण मला माहीत होतं की माझे वडील कधी कोणाला फसवू शकत नाहीत. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य प्रामाणिकपणाने व्यतीत केलं होतं. मोहल्यात कोणीही त्यांची निंदा करू शकत नव्हतं, कारण प्रत्येकजण त्यांच्या सभ्यतेबद्दल चांगल्या प्रकारे जाणत होता. जेव्हा मी दिलीपच्या घरी पहिल्यांदा पोहोचले, तेव्हा अशा व्यक्तीने मला सर्वात जास्त आश्चर्यचकित केलं. ती होती दिलीपची आई, ज्यांना घरात सगळे बडी मालकीण म्हणायचे. त्या एक समजूतदार स्त्री होत्या. त्यांच्या डोळ्यात एक खोल थकवा होता. चेहऱ्यावर सौम्यचं हास्य होतं. पण हृदय जसं खूप साऱ्या जखमांनी तुटलेलं असावं. दिलीप जितका कठोर माणूस होता, त्याची आई तितकीच शांत असायची. कधीच माझ्यासमोर आल्या नाहीत. फक्त दुरूनच माझ्याकडे पाहत राहायच्या, जसं की त्या माझा हा त्रास समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. एक दिवस दिलीपने मला खोलीत बंद करून ठेवलं होतं. तसं तर मी नेहमी खोलीत बंदच असायचे. पण खोली लॉक केलेली नव्हती. फक्त नॉर्मली बाहेरून बंद होती. दिलीपची आई शांतपणे माझ्याकडे आली. माझ्यासाठी जेवण घेऊन आली. त्यांना पाहून मला आश्चर्य वाटलं. त्या माझ्या शेजारी बसल्या आणि हळूच म्हणू लागल्या की "जेवण कर बेटा. मला माहीत आहे की तू खूप मोठ्या त्रासातून जात आहेस." ही गोष्ट अगदी खरी होती, कारण मी अजूनही कैदेतच होते. माझे अश्रू वाहू लागले. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि मला दिलासा देऊ लागल्या. त्यांच्या डोळ्यात वेदना होत्या. एका आईची वेदना, जिने आपल्या मुलांना तिरस्काराने पळताना पाहिलं आणि आपल्या पतीला सत्य लपवताना पाहिलं. त्या म्हणाल्या की "बेटा, मीही हतबल आहे. माझ्या पतीने माझ्या मुलाला खोटं बोलायला शिकवलं, बदला घ्यायला शिकवलं, कधी लोकांचा आदर करायला शिकवलं नाही. पण मुली, तू दिलीपला ती स्त्री बनवून हरवू शकतेस, जी त्याला त्याचं सत्य दाखवेल, त्याला आरसा दाखवेल, आवाज नाही." काय माहीत, मला त्या दिवशी पहिल्यांदाच असं वाटलं होतं की त्या माझ्या सासू नाहीत, या घरातील सदस्य नाहीत, तर माझ्यासाठी एक हमदर्द, एक आई बनल्या आहेत. त्यांनी ना कधी माझ्यासाठी आवाज उठवला होता, ना कधी माझ्या विरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. पण प्रत्येक क्षणी माझं अस्तित्व त्यांच्या शांततेने झाकलेलं राहिलं. त्यांनी आपल्या मुलाला कधी वाईट म्हटलं नाही. वाईट म्हटलं तर फक्त आपल्या पतीला. पण त्या रात्री आपल्या मुलाच्या खोलीबाहेर बसून अश्रू नक्कीच गाळायच्या. त्यांनी मुलाचं आयुष्य चांगलं व्हावं म्हणून आणि माझ्या जखमा, माझा त्रास अनुभवला होता. त्या चांगल्या शिकलेल्या होत्या आणि एका प्रतिष्ठित कुटुंबातील होत्या. त्यांनी निशांकशी आपल्या मर्जीने म्हणजेच प्रेमाने लग्न केलं होतं. त्यांना वाटायचे की त्यांना असा पती मिळाला आहे, जो त्यांची स्वप्ने पूर्ण करेल. पण लग्नाच्या काही वर्षानंतरच त्यांच्या पतीचा खरा चेहरा त्यांच्यासमोर आला होता, जो की अत्यंत निर्दयी होता, स्वार्थी होता. फक्त स्वतःचा फायदा बघणं, बेवफाई, अत्याचारी वागणूक आणि पैशांची हाव शांतपणे सहन केली. आणि सहन करण्याचं एकच कारण होतं, प्रेमाचं लग्न. ज्या कारणामुळे त्यांनी सर्व काही सहन केलं. दिलीप त्यांचा एकुलता एक मुलगा होता, ज्याला त्या समजूतदार आणि प्रामाणिक माणूस बनवू इच्छित होत्या. भलाईच्या मार्गावर चालणारा माणूस बनवू इच्छित होत्या. पण त्याच्या वडिलांनी लहानपणापासूनच आपल्या मुलाच्या हृदयात द्वेष आणि बदल्याची ताकदीची भाषा पूर्णपणे भरून टाकली होती. दिलीपच्या आईने अनेकदा दिलीपला
चुकीचे काम करण्यापासून रोखलंही होतं. त्याला समजावलं होतं, पण तो आपल्या आईचं जास्त ऐकत नसे. आपल्या वडिलांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचा. तो आपल्या वडिलांच्या कडकपणाने प्रभावित व्हायचा. त्यामुळे त्याची आई शांतपणे फक्त बघ्याची भूमिका घेऊन राहिली. ती आयुष्यभर अशीच जगत राहिली. एक अशी आई जी आपल्या ममतेने मुलाला वाचवू शकली नाही आणि एक अशी पत्नी जी प्रत्येक रात्री आपल्या पतीच्या खोट्या आणि फसवणुकीवर डोळे मिटून घेई. सर्व काही माहीत असूनही अनजान बनण्याचा प्रयत्न करायची, फक्त आपल्या पतीसाठी. त्यांच्या हृदयात अनेक जखमा भरलेल्या होत्या, पण नेहमी त्यांनी आपले ओठ गप्प ठेवले. मी दिलीपच्या घरात राहूनही गुपचूप सारी माहिती गोळा केली होती. हे माझ्यासाठी सोपं नव्हतं, कारण या घरात सगळीकडे नोकर होते. मला फक्त खोलीत ठेवलं जायचं आणि फक्त खोलीत राहून सगळी माहिती गोळा करणं माझ्यासाठी कोणतंही सोपं काम नव्हतं. एवढं असूनही दिलीपची कडक पाळत होती. त्याने खोलीत कॅमेरेही लावले होते, जेणेकरून तो माझ्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवू शकेल. पण मी हिंमत हारली नाही. मी एक दिवस संधी पाहून लवकरच खोलीतून बाहेर पडणं योग्य समजलं आणि मी शांतपणे दिलीपच्या स्टडी रूममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करू लागले. जेव्हा तो बाहेर गेला होता, शेवटी जशी मी स्टडी रूमपर्यंत पोहोचले होते, तिथे मला एक जुना वर्तमानपत्र मिळाला, जो दिलीपच्या स्टडी रूममध्ये पडलेला होता. त्यात निशांकच्या व्यवसायात झालेल्या एका मोठ्या नुकसानीबद्दल सांगितलं होतं. या बातमीत माझ्या वडिलांचं नाव कुठेही समाविष्ट नव्हतं. या गोष्टीने मला आश्चर्यचकित केलं, की जर माझ्या वडिलांनी त्यांना फसवले नव्हते, तर मग दिलीप माझ्याकडून कोणत्या गोष्टीचा बदला घेत आहे? या घरात एक जुनी आणि वृद्ध नोकराणीही होती, जिचं नाव जीविका होतं. ती खूपच चांगली आणि दयाळू माणूस होती. तिचं वय सुमारे 65 वर्षांच्या आसपास असेल आणि ती अनेक वर्षांपासून या बंगल्यात काम करत होती. तिच्या डोळ्यात मी माझ्यासाठी सहानुभूती पाहिली होती. ती नेहमी मला एकटीला पाहून दिलासा द्यायची आणि मला गुपचूप येऊन जेवणही भरवायची. मी एक दिवस तिला माझी पूर्ण कहाणी ऐकवली आणि तिला निशांकबद्दल विचारलं. तिने एक मोठा श्वास घेतला. मग ती म्हणू लागली, की "बेटा, ही खूप जुनी गोष्ट आहे. निशांकचा व्यवसाय एका खूप मोठ्या फ्रॉडमध्ये सामील होता, ज्यामुळे त्यांना खूप मोठं नुकसानही झालं होतं." पुढे तिने सांगितलं, की हा फ्रॉड त्यांच्याच काही जवळच्या लोकांनी केला होता, ज्यांनी पूर्वीही अनेकदा निशांकला फसवले होतं. तुझे वडील शुभम त्यावेळेस तर निशांकसोबत कामही करत नव्हते. उलट त्यांनी तर निशांकला या फ्रॉडपासून वाचवण्याचा खूप प्रयत्न केला होता. त्यांना काही महत्त्वाच्या गोष्टीही माहीत होत्या, पण निशांकने त्यांचं ऐकलं नाही. त्याने तुझ्या वडिलांच्या प्रामाणिकपणावर संशय घेतला. तुझ्या वडिलांना चांगलं समजलं नाही आणि त्यांना आपला शत्रू मानलं. नंतर जेव्हा त्यांना नुकसान झालं, तेव्हा त्यांनी सर्व आरोप मुद्दामहून तुझ्या वडिलांवर टाकला. जीविका मावशीने पुढे सांगितलं, की निशांकने हे सर्व काही आपला मुलगा दिलीपपासून लपवून ठेवलं आहे आणि त्याला हे सांगितलं होतं, की शुभम यांनी त्यांना फसवले आहे आणि सगळं काही केलेलं शुभम यांचंच आहे म्हणून. म्हणूनच तर तुझा नवरा तुझ्या वडिलांचा इतका तिरस्कार करतो. कारण तो आपल्या वडिलांच्या नुकसानीचा संपूर्ण दोष तुझ्या वडिलांना समजतो. हे ऐकून तर माझे होशच उडाले. मी म्हणाले, "तर मग दिलीप माझ्याकडून बदला का घेत आहे?" मला ही गोष्ट समजत नव्हती. म्हणून मी जीविका मावशीला हा प्रश्न विचारला, की "काय दिलीपला हे सगळं माहीत आहे?" ती म्हणाली, की "नाही बेटा, मी तुला हेच तर सांगण्याचा प्रयत्न करत आहे, की दिलीपच्या वडिलांनी त्याला सर्व काही चुकीचं सांगितलं आहे आणि तो या जगात सर्वात जास्त आपल्या वडिलांवर विश्वास ठेवतो. हा अंधविश्वास आहे. तुझ्या नवऱ्याला वाटतं." मी म्हणाले, "दिलीपला वाटतं, की त्याच्या वडिलांना माझ्या वडिलांनी फसवले. तर वास्तवात हे त्याच्या अगदी उलट होतं." जीविका मावशीने पुढे सांगितलं, की निशांकने दिलीपच्या मनात ही गोष्ट बिंबवली होती, की शुभम यांनी त्यांना उद्ध्वस्त केलं आहे, जेणेकरून दिलीप त्यांच्या बदल्याचा हिस्सा बनू शकेल. शुभमकडून ठामपणे बदला घेऊ शकेल. हे तर कथेचं एक खूप मोठं वळण होतं. या कथेत आता माझा उद्देश फक्त माझं स्वातंत्र्य मिळवणं हा होतं. कारण आता माझ्या सगळं काही लक्षात आलं होतं. इथपर्यंत की दिलीपलाही वास्तवाचा सामना घडवून आणायचा होता. मला माहीत होतं की हे सर्व माझ्यासाठी सोपं नसेल. कारण तो एक हट्टी आणि अहंकारी माणूस आहे आणि आपल्या वडिलांवर आंधळा विश्वास ठेवतो. पण मी हिंमत हारणाऱ्यांपैकी नव्हते. मला लढायचं होतं. मी जीविका मावशीच्या मदतीने काही डॉक्युमेंट्स गोळा करायला सुरुवात केली, जे निशांकच्या फ्रॉड आणि माझ्या वडिलांच्या निर्दोषत्वाचा पुरावा होते. जीविका मावशीने काही जुने बँक स्टेटमेंट शोधण्यास मदत केली, जे निशांकच्या या फ्रॉडला उघड करू शकत होते. हे डॉक्युमेंट्स दिलीपच्या स्टडी रूममध्ये एका जुन्या कपाटात लपवून ठेवलेले होते. जीविका मावशीने सांगितलं, की निशांकने हे दस्तऐवज म्हणून लपवून ठेवले होते, जेणेकरून कोणी त्यांच्यापर्यंत पोहोचू नये. माझ्यासाठी आता हा खेळ सोपा होत चालला होता.
तिकडे दिलीपच्या आईची नजर माझ्यावरून पडायची तेव्हा त्या मला कधीही अडवायच्या नाहीत, कारण त्या समजून गेल्या होत्या की मी काय काम करत आहे. उलट त्या मला मदत करून द्यायच्या. आपल्या पतीला बेनकाप त्याही करू इच्छित होत्या. त्या माझ्या कृत्यांवर पडदा टाकत होत्या आणि माझं गुपित सुरक्षित ठेवत होत्या. एक दिवस दिलीपने मला त्यांच्यासोबत एका मोठ्या पार्टीत चालण्यासाठी सांगितलं. मी नकार दिला नाही, पण त्याने मला धमकी दिली की जर मी त्याचं ऐकलं नाही तर तो माझे वडील आणि माझ्या बहिणीला नुकसान पोहोचवेल. त्याने रागात म्हटलं की तुला काय वाटतं की मी तुला मुक्त करेन? असं होऊ शकत नाही. माझी जान, तू इथून पळून जाऊ शकत नाहीस. आता जर तुझी खरी परीक्षा सुरू झाली आहे. तू माझ्या कैदेत आहेस आणि तुला तसंच करावं लागेल जे मी तुला सांगेन. मी त्याचं बोलणं शांतपणे ऐकत राहिले. मी मजबूर होते. मला त्याचं ऐकावं लागलं. मी माझ्या मनात निर्णय घेतला होता की हीच ती संधी आहे जेव्हा मी कोणाकडे तरी मदत मागू शकेन. पार्टी शहरातील एका खूप मोठ्या महागड्या हॉटेलमध्ये होती. दिलीपने नोकरांच्या हातून एक खूप महागडा ड्रेस पाठवला होता. जो घालून मी तयार झाले होते. मी जेव्हा त्याच्या समोर आले तेव्हा त्याच्या डोळ्यात तोच अहंकार होता. पार्टीत मी पाहिलं की तिथे दिलीपचे वडीलही उपस्थित होते. ते मला पाहून हसू लागले. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य तिरस्काराने भरलेलं होतं. पार्टीत दिलीपने मला स्वतःच्या मालमत्तेसारखं सादर केलं, जशी मी एखादी निर्जीव वस्तू आहे. तो मला त्याच्या मित्रांशी ओळख करून द्यायचा आणि म्हणायचा की ही माझी पत्नी आहे, प्रगती. त्याचे मित्रही माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होते. हे सगळं पाहून मला खूप दुःख झालं. माझं मन करत होतं की मी ओरडून-ओरडून सर्वांना सांगावं की याने मला पत्नीसारखं नाही, तर एका कैद्यासारखं ठेवलं आहे. पण मी शांत राहिले, कारण मला माझ्या वडिलांची आणि बहिणीची काळजी होती. पार्टीत मला एक असा माणूस भेटला जो माझ्या वडिलांना खूप चांगल्या प्रकारे ओळखत होता. इथपर्यंत की ते माझ्या वडिलांचे जुने मित्र होते. सुभाष अंकल. माझ्या वडिलांनी कधी काळी त्यांच्यासोबत काम केलं होतं. ते मला पाहून खूप आश्चर्यचकित झाले, कारण जेव्हा त्यांनी मला पाहिलं होतं, तेव्हा मी खूप लहान होते. पण आजही ते माझा चेहरा पाहून मला लगेच ओळखले. ते आनंदाने माझ्या जवळ आले आणि म्हणू लागले की "प्रगती बेटा, तू इथे?" त्यांनी आश्चर्याने मला प्रश्न केला. मी संधी पाहून शांतपणे त्यांना एका कोपऱ्यात नेऊन त्याच्याशी बोलले. तिथे मी त्यांना माझी संपूर्ण कहाणी सांगितली. माझ्या हातबलता, निशांकची फसवणूक आणि दिलीपच्या कैदेबद्दलही मी त्यांना सांगितलं. इथपर्यंत की जीविका मावशीकडून मिळालेल्या सर्व माहितीबद्दलही मी त्यांना सांगितलं. सुभाष अंकलनी माझं म्हणणं लक्षपूर्वक ऐकलं आणि त्यांच्या डोळ्यात राग आणि दुःख आलं होतं. ते म्हणाले की मला माहीत होतं की निशांक चांगला माणूस नाही. ते म्हणाले, पण हे त्यानं चांगलं केलं नाही. हे सर्व तर खूप मोठा अत्याचार आहे. सुभाष अंकलनी मला खात्री दिली की ते माझी मदत नक्की करतील आणि निशांकचं सर्व सत्य समोर आणतील. त्यांनी मला एक आपला पर्सनल नंबर दिला, जो एका प्रामाणिक आणि समजूतदार वकिलाचा होता आणि म्हणाले की ते या वकिलाशी माझ्या भेटीची व्यवस्था करतील. माझ्या हृदयाला आनंद झाला होता की ते माझ्यासाठी आशेचा किरण बनून आले होते. सुभाष अंकलनी मला काही सल्लाही दिला होता आणि काही अशा महत्त्वाच्या गोष्टीही सांगितल्या होत्या, ज्या निशांकच्या फ्रॉडला सिद्ध करण्यासाठी आमच्यासाठी उपयुक्त ठरू शकत होत्या. त्यांनी मला सांगितलं की निशांकने इतर अनेक लोकांसोबतही असाच फ्रॉड केला आहे आणि त्या सर्वांकडेही त्याच्याविरुद्ध पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत. त्यांनी मला एक जुनी फाईलही दिली होती, ज्यामध्ये निशांकच्या विरुद्ध काही कायदेशीर दस्तऐवज उपलब्ध होते. मी सुभाष अंकलच्या मदतीने आणखी जास्त माहिती गोळा केली आणि दिलीपला सत्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करून दिला. घरी जाऊन त्याला मी ते सगळे पुरावे आणि दस्तऐवज दाखवले, जे माझ्या वडिलांच्या निर्दोषत्वाला सिद्ध करत होते. मी त्याला जीविका मावशीला बोलावून तिची साक्षीही ऐकवली होती, जेणेकरून त्याला खात्री पटेल की त्याच्या घरात राहणारी एक नोकरानी देखील त्याच्या वडिलांचं सत्य जाणते. जिने दरवाजासमोर उभं राहून निशांक दिलीपच्या वडिलांच्या फ्रॉडची जुनी कहाणी ऐकवली. जीविका मावशीने दिलीपला सांगितलं की त्याचे वडील कशाप्रकारे लोकांना फसवतात आणि ते हे काम आतापासून नाही तर न जाणे किती वर्षांपासून करत आले आहेत आणि कशाप्रकारे त्यांनी शुभम यांना अडकवलं होतं. आधी तर दिलीपने माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही, कारण कोणताही मुलगा इतक्या सहजपणे आपल्या वडिलांच्या चुका कशा मान्य करू शकतो आणि तोही असा मुलगा जो आपल्या वडिलांवर आंधळा विश्वास ठेवतो. म्हणून सर्वात आधी त्याने मला खोटं ठरवलं आणि म्हणाला की मी त्याला फसवण्याचा प्रयत्न करत आहे, त्याला त्याच्या वडिलांविरुद्ध भडकवत आहे, त्याच्या वडिलांविरुद्ध खोटं बोलत आहे. मला वाटतं की तो आपल्या वडिलांपासून दूर व्हावा आणि अशी हुशारी दाखवून मी इथून पळून जाण्यात यशस्वी होईन. तो रागारागात जोरजोरात ओरडू लागला. त्याने म्हटले की माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की फसवणूक त्यांना तुझ्या बापाने केली आहे.
इथपर्यंत की त्याने मला धमकी दिली होती की जर मी त्याला त्याच्या वडिलांविरुद्ध भडकवलं किंवा त्याच्या विरुद्ध कोणतीही गोष्ट केली किंवा या सगळ्या गोष्टी पुन्हा सांगितल्या तर तो मला अजून जास्त त्रास देईल, मला अजून जास्त वेदना देईल. मी त्याच्या धमक्यांना घाबरणारी नव्हते. मी हिंमत आणली नाही. मी त्याला वारंवार समजावलं, प्रेमाने समजावलं, ओरडून समजावलं, रागाने समजावलं आणि पुरावेही दाखवले आणि त्याला म्हटलं की तो स्वतः या गोष्टींची चौकशी करू शकतो. मी म्हणाले की जर तुला खोटं वाटत असेल की मी खोटं बोलत आहे, तर तू स्वतः सत्याचा शोध घे. सत्य आपोआप तुझ्या समोर येईल. मी त्याला सुभाष अंकलने दिलेली एक फाईलही दाखवली होती, जी पाहून दिलीप एका संभ्रमात अडकला. तो खूप वेळ विचार करत राहिला. एका बाजूला त्याच्या वडिलांचं बोलणं होतं, तर दुसऱ्या बाजूला मी दाखवलेले सगळे पुरावे होते आणि सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट त्याच्या घरच्या सर्वात जुन्या आणि वृद्ध नोकराणीची साक्ष. जी नोकराणी जिने कधीही या घरच्या लोकांसोबत गद्दारी केली नव्हती, नेहमी प्रामाणिकपणाने काम केलं. तर मग आज ती त्याच्या वडिलांविरुद्ध इतक्या वर्षानंतर काही अशा गोष्टी सांगत होती, ज्या ऐकणं आणि समजणं दिलीपसाठी खूप गरजेचं होतं. त्याने आपल्या वडिलांशी याबद्दल बोलणं केलं, पण निशांकने त्याला खोटं ठरवलं आणि म्हणाले की ती मुलगी तुला भडकवत आहे. ती एक लालची मुलगी आहे, अगदी तिच्या वडिलांसारखी. बेटा, तू तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस. दिलीपच्या वडिलांनी त्याला भावनिकरित्या ब्लॅकमेल करणं सुरू केलं होतं, जेणेकरून त्यांचा मुलगा त्यांच्या विरुद्ध उभा राहू नये. त्यांना वाटत नव्हतं की त्याच्या मुलांसमोर त्यांचं सगळं सत्य बाहेर यावं. ते आपल्या मुलाच्या नजरेतून पडू इच्छित नव्हते. दिलीपने स्वतः या गोष्टीची चौकशी करण्याचा प्रयत्न केला. त्याने आपल्या काही विश्वासू लोकांना या प्रकरणाचा तपास करण्याचा आदेश दिला आणि काही जुने रेकॉर्ड्सही शोधले, बँक स्टेटमेंट तपासले आणि त्यांचे डिटेल्सही काढले आणि त्या लोकांशी बोलता ज्यांचं नाव त्याच्या वडिलांनी घेतलं होतं, त्याने गुप्तपणे आपल्या वडिलांच्या जुन्या नोकरांशीही बातचीत केली, ज्यांनी दिलीपला त्याच्या वडिलांच्या किळसवाण्या खेळाबद्दल सगळी माहिती दिली. आणि आणखी बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या, ज्या ऐकून दिलीप आश्चर्यचकित झाला. त्याची वागणूक कठोर होत गेली. त्याच्या डोळ्यात तिरस्काराची आग होती, जी आता हळूहळू पश्चाताप आणि लाजिरवाणीपणामध्ये बदलू लागली होती. त्याला जाणीव झाली की या सगळ्यामध्ये त्याने एका निर्दोष मुलीला आपल्या बदल्याचा निशाणा बनवलं होतं. एक दिवस तो माझ्या खोलीत आला. मी जेव्हा त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं, तेव्हा अंदाज बांधला होता की आज त्याच्या चेहऱ्यावर तो अहंकार नाही जो नेहमी असायचा. तो माझ्या समोर बसून माझी माफी मागू लागला, पण माझ्या हृदयात त्या जखमा होत्या. त्या इतक्या सहजपणे भरणाऱ्या नव्हत्या. तो पुन्हा दुसऱ्या दिवशी माझ्याकडे आला आणि पुन्हा हात जोडून माझ्यासमोर उभा राहिला आणि आज तर त्याच्या डोळ्यात अश्रूही होते. ओशाळत तो म्हणू लागला की मला माफ कर प्रगती. मला माहीत नव्हतं की माझे वडील इतके मोठे धोकेबाज आहेत. मी तर नेहमी त्यांना एक प्रामाणिक माणूस समजत राहिलो आणि त्यांनी मला जसं सांगितलं मी त्यांच्या बोलण्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत राहिलो. पण आता मला जाणीव झाली आहे की त्यांच्या चुकीपायी मी तुला खूप त्रास दिला. मी तुझं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं आहे. मी त्याच्याकडे बारकाईनं पाहिलं तर मला त्याच्या डोळ्यात सच्चेपणा दिसला. तो अगदी खरं बोलत होता, पण माझं हृदय अजूनही जखमांनी भरलेलं होतं. मी जुन्या गोष्टी इतक्या सहजपणे विसरू शकत नव्हते. मी म्हणाले, "आता माफी मागून काय होणार दिलीप? तू माझं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं आहेस. मला कुठेच उभा राहायला जागा ठेवली नाहीस." तो म्हणाला की "होय, मी याबद्दल खूप रडलो आहे आणि मी चांगल्या प्रकारे जाणतो. पण मी तुला विश्वास देतो की मी माझ्या वडिलांचं सत्य सर्वांसमोर नक्की घेऊन येईन आणि तुला या कैदेतून मुक्त करेन. मी तुझे वडील आणि तुझ्या बहिणीलाही परत घेऊन येईन. निशांकला त्याच्या कर्माची शिक्षा मिळवून देईन. मी माझं सगळं आयुष्य तुझ्या पायाशी व्यतीत करेन." मी म्हणाले, "मी तुझ्या बोलण्यावर विश्वास तेव्हाच ठेवेन, जेव्हा तू तुझ्या या तोंडातून निघालेल्या शब्दांना पूर्ण करशील." दिलीपने आपल्या वडिलांविरुद्ध पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली होती आणि ते न्यायालयात सादरही केले. हा एक खूप मोठा घोटाळा बनला. मीडियाने ही बातमी वाढवून चढवून सांगितली. ही बातमी खूप उचलून धरली गेली. माझे सासरे म्हणजेच निशांक यांना अटक करण्यात आली आणि त्यांच्यावर फसवणूक, फ्रॉड आणि ब्लॅकमेलिंगचे आरोप लावले गेले. न्यायालयात दिलीपने माझ्या बाजूने साक्ष दिली आणि सर्व सत्य सर्वांसमोर मांडलं. त्याने आपल्या वडिलांच्या सर्व गुन्ह्यांचा पर्दाफाश न्यायालयासमोर केला होता. निशांकला शिक्षा सुनावण्यात आली होती. त्या माणसाला आपल्या मुलाकडून अशी अपेक्षा नव्हती. त्याला तर विश्वासच बसत नव्हता की मी इतके सगळे पुरावे गोळा करून त्याच्या मुलाला देऊ शकते. इथपर्यंत की तोही आपल्या वडिलांच्या विरुद्ध जाऊ शकतो. त्याच्याच मुलाने त्याला अटक करवली आणि आज तोच न्यायालयात त्याच्या विरुद्ध साक्ष देत होता. हा न्यायाचा विजय होता, ज्यासाठी मी खूप मेहनत केली होती. एक दिवस दिलीप माझ्याकडे आला.
नॉर्मली मी खोलीत झोपलेली होते. तो म्हणाला, "प्रगती, जर तुझी इच्छा असेल तर मी तुला या नात्यातून मुक्त करू शकतो. कारण माझी इच्छा नाही की तू या नको असलेल्या नात्यात कैद बनून राहावंस." मी त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच होतं. काहीतरी असं जे हृदयाला त्याच्याकडे आकर्षित करत होतं. तो म्हणाला, की "तू काही दिवस आपल्या घरी जा. चांगल्या प्रकारे विचार कर. जो तुझा निर्णय असेल तो मला मान्य असेल." तो दरवाजा उघडून खोलीतून बाहेर जाऊ लागला आणि मग वळला. काही सेकंदांसाठी मी माझ्या अस्तित्वावर त्याची नजर अनुभवली. मग तो म्हणाला, की "एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, मी तुझ्यासोबत आहे. प्रत्येक कठीण काळात तू जेव्हाही मला हाक मारशील, तेव्हा स्वतःसोबत उभं असलेलं पाहशील." मला तेव्हा त्याच्या बोलण्यावर विश्वास वाटू लागला होता. पण आता मला माझ्या घरी जायचं होतं. या कैदेतून मुक्त व्हायचं होतं. माझे वडील आणि बहिणीला भेटायचं होतं. मी माझी बॅग तयार केली आणि वडिलांच्या घरी जाण्यासाठी गेटमधून बाहेर पडू लागले. तेव्हा एक व्यक्ती जिला मी माझ्या जाण्याचं कारण सांगितलं होतं, ती होती फक्त जीविका मावशी. कारण त्यांच्याशी मला एक वेगळी जवळीक निर्माण झाली होती. त्यांनी आपल्या डोळ्यात अश्रू आणून मला निरोप दिला. काळ लोटत गेला. दिलीपने माझ्याशी कोणताही संपर्क साधला नाही. तो या सर्व काळात अगदी शांत होता. मला ही खात्री झाली की कदाचित तो खरोखरच बदलला आहे. मग एक दिवस माझ्या मोबाईलवर दिलीपचा मेसेज आला. दिलीपने मला त्याच्या जुन्या घरी बोलावलं. त्याने मला सांगितलं की तो माझ्याशी काही महत्त्वाच्या गोष्टी करू इच्छितो. त्याने सांगितलं की एक नवीन प्रोजेक्ट आहे, जो की मी सुरू केला आहे आणि माझी इच्छा आहे की तू मला मदत कर. मी कचरले, पण त्याने शपथ घेतली की तो मला नुकसान पोहोचवणार नाही. तो म्हणाला की तो फक्त माझा अनुभव आणि सल्ला घेऊ इच्छितो. मी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्याच्या घरी गेले. तो मला एका अशा खोलीत घेऊन गेला, जी यापूर्वी मी कधीच पाहिलेली नव्हती. ती एक मोठी आणि विचित्र खोली होती, ज्यामध्ये विचित्र सामान ठेवलेलं होतं. खोलीत पूर्णपणे शांतता होती आणि त्यात एक विचित्र दुर्गंधी पसरलेली होती. दिलीपचा चेहराही थोडा विचित्र वाटत होता. त्याच्या डोळ्यात पुन्हा एकदा तीच जुनी चमक होती, जी मला घाबरवत होती. तो म्हणाला, की "प्रगती, तुला काय वाटतं? मी तुला इतक्या सहजपणे सोडून देऊ शकेन?" त्याच्या आवाजात एक सैतानी हसू होतं. माझ्या हृदयाचे ठोके वाढले. मला वाटलं जसं मी त्याच्या जाळ्यात अडकले आहे. मी दचकून म्हणाले, की "काय अर्थ आहे तुझा?" माझा आवाज थरथरत होता. त्याने माझा हात पकडत म्हटलं, "काय म्हणाले होते तुझे वडील? आमच्या घरच्या बायका खूप सभ्य आहेत. आता मजा येईल जेव्हा माझे कुत्रे तुझी अब्रू लुटतील." हे ऐकताच मला भीती वाटू लागली. मी थरथर कापू लागले. माझे होश उडाले. मी त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात ती जुनी नफरत आणि बदल्याची आग भडकत होती. जसं मी एक भयंकर स्वप्न पाहत आहे. मी मागे हटण्याचा प्रयत्न केला, पण तो माझ्या जवळ आला. त्याच्या चेहऱ्यावर एक सैतानी हास्य होतं. त्याने एक जोरदार शिळ घातली. तेव्हा त्याचे दोन भयानक कुत्रे खोलीत आले आणि त्याच्या इशाऱ्यावर माझ्या अंगावरचे कपडे फाडू लागले. हे कुत्रे खूप मोठे आणि भयानक होते. मी त्यांना पाहून घाबरत होते. त्याने त्यांना इशारा दिला, तेव्हा ते कुत्रे माझ्यावर हल्ला करू लागले. मी जोरजोरात ओरडू लागले, रडू लागले. ते जोरजोरात भुंकत होते. मी पळत होते, तर ते माझ्या मागे-मागे येत होते. कधी ते माझ्या शरीरावर वार करायचे, तर कधी माझे कपडे फाडत होते. हात जोडून त्यांच्यापुढे मी विनंती करत होते, की "प्लीज यांना थांबव." त्यांनी मला बऱ्यापैकी जखमी केलं होतं, पण तो माझं काहीही ऐकत नव्हता. उलट मला अशा अवस्थेत पाहून जोरजोरात हसत होता. त्याने तेवढ्यातच माझ्या वडिलांना फोन लावला आणि म्हणाला, की "पाहून घ्या, आज तुमच्या मुलीसोबत काय होत आहे." त्याने माझा व्हिडिओ बनवून माझ्या वडिलांना पाठवला होता. मला वाटलं जसं माझ्या शरीरातून प्राणच निघून जातील. मी रडत होते, देवाकडे प्रार्थना करत होते आणि ते कुत्रे मला त्रास देत होते. त्यांनी मला त्रास देत जवळपास 2 मिनिटे उलटली होती. त्यांनी मला बऱ्यापैकी जखमी केलं होतं. त्यांच्या नखांचे वन आणि चावल्याचे व्रण माझ्या पायांवर आणि हातांवर आले होते आणि किंचाळून माझी अवस्था वाईट झाली होती. तेवढ्यात तिथे पोलीस आले. पोलिसांनी जेव्हा हे सर्व पाहिलं, तेव्हा लगेच पोलिसांनी हा सर्व गोंधळ थांबवला. हे सगळं पाहून दिलीप आश्चर्यचकित झाला होता, की यावेळी इथे पोलीस कसे काय आले? पोलिसांनी कुत्र्यांना कसंबसं थांबवलं होतं आणि त्यांना खोलीतून बाहेर काढलं. पोलिसांनी वेळेवर येऊन मला वाचवलं होतं आणि दिलीपला ताब्यात घेतलं होतं. पोलिसांनी इथे बोलावणारी व्यक्ती दुसरी कोणी नसून त्याची स्वतःची आई होती, ज्यांनी आतापर्यंत मला त्रास होताना पाहिलं होतं. पण आता जेव्हा त्यांच्या मुलाने माझ्यावर कुत्र्यांकडून जीवघेणा हल्ला करवला होता, तेव्हा हे सगळं त्या पाहू शकल्या नाहीत. म्हणून त्यांनी पोलिसांना बोलावणं योग्य समजलं. त्यांना माझ्याबद्दल सहानुभूती होती. ही गोष्ट जेव्हा दिलीपला कळाली, तेव्हा तो हातपाय हलवू लागला. पोलिसांनी त्याच्या हातात हातकड्या घातल्या. तो म्हणाला, की "आई, तुला लाज कशी वाटत नाही? या मुलीसाठी आपल्या मुलाला अटक करवत आहेस."
त्याची आई म्हणाली की नाही बेटा, मला लाज तर तेव्हा वाटली होती जेव्हा तूही तुझ्या वडिलांसारख्या चुकीच्या मार्गावर चालू लागला होतास. मी नेहमी तुला एक प्रामाणिक माणूस बनवण्याचा प्रयत्न केला, पण तू तुझ्या वडिलांच्याही पुढे निघून गेलास की तुझे वडील तुरुंगात आहेत. मी आजवर कधीही तुम्हाला काहीही म्हटलं नाही, सर्व काही शांतपणे पाहत राहिले. पण आता या घरात तसंच होईल जसं मला वाटेल. मी तुमचा मनमानी कारभार आता आणखी खपवून घेऊ शकत नाही. आपल्या आईचं बोलणं ऐकून दिलीपला आपल्या चुकीची जाणीव झाली होती. कारण आता त्याच्या डोक्यावरून त्याच्या वडिलांचा हात हटला होता आणि त्याची आई त्याच्या विरोधात होती. म्हणून तो जाणत होता की आता तो वाचू शकणार नाही. त्याने माझी आणि आपल्या आईची माफी मागण्याचा प्रयत्न केला. पण आता त्याचे प्रयत्न व्यर्थ होते. कारण मी त्याला माफ करू शकत नव्हते. यावेळेस त्याच्या आवाजात सच्चेपणा आणि पश्चाताप होता. त्याला अजूनही वाटलं होतं. त्याला वाटलं होतं की मी त्याला सांगितलं आहे. कारण तो तुरुंगात आपल्या वडिलांना भेटायला गेला होता, ज्याने अजूनपर्यंत आपला गुन्हा कबूल केला नव्हता. तो अजूनही हेच म्हणत होता की ती मुलगी खोटं बोलत आहे. तो आपल्या वडिलांकडे गेला तेव्हा त्याला आपल्या वडिलांच्या बोलण्यावर विश्वासच बसला. म्हणून पुन्हा एकदा माझ्याकडून बदला घेण्यासाठी त्यांनी मला खोटं बोलून इथे कुत्र्यांच्या हवाली केलं होतं. पण सत्य तर हे होतं की खोटं त्याचे वडील बोलत होते. त्याने आपल्या वडिलांची सगळी बेकायदेशीर कामे बंद करवली होती. पोलीस त्याला पकडून घेऊन गेले. त्याच्या आईने मला दिलासा दिला की आता तुला काळजी करण्याची कोणतीही गरज नाही. तू आरामात आपल्या घरी जा. मी त्यांचे आभार मानले. रुग्णालयात 2 दिवस माझ्यावर उपचार चालले. पण या 2 दिवसात दिलीप तुरुंगातून बाहेर आला होता. कारण त्याच्या आईने त्याला तुरुंगातून बाहेर काढलं होतं. त्यांचं म्हणणं होतं की त्यांचा मुलगा सुधारला आहे. खरंच आपली चूक मान्य करत आहे. त्याला माफ कर. पण मी इतक्या सहजपणे त्याला माफ करू शकत नव्हते. मी, माझे वडील आणि माझ्या बहिणीसोबत राहत होते. कित्येक दिवस उलटले. एक दिवस दिलीपबद्दल कळालं की त्याने गरिबांसाठी खूप साऱ्या सोयीसुविधांची व्यवस्था केली आहे. तो खूप सुधारला आहे. आता लोक त्याला चांगला माणूस म्हणून ओळखू लागले आहेत. तो काही दिवसानंतर आपल्या आईसोबत माझ्या घरी आला. त्याने आपल्या आईची आपल्या चुकांबद्दल माफी मागितली होती. माझीही माफी मागत होता. तो म्हणाला की मला माफ कर प्रगती. मी जाणतो की मी माफीच्या लायकीचा नाहीये. पण मी खरंच आता बदललो आहे. त्याची आई काहीही बोलली नाही. त्यांनी आपल्या मुलाला सांगितलं की जेव्हा ही तुला माफ करेल तेव्हाच तुझी माफी पूर्ण होईल. पण मी त्याला माफ केलं नाही. तो खरोखरच पूर्णपणे बदलला होता. त्याने आपल्या वडिलांचे बेकायदेशीर व्यवसाय पूर्णपणे बंद करून टाकले होते आणि त्या जागी प्रामाणिकपणाने काम करायला सुरुवात केली होती. गरजू लोकांची मदत करायला सुरुवात केली होती. त्याने आणि त्याच्या आईने मिळून रुग्णालय बांधली, शाळा बांधल्या, ज्यामध्ये गरिबांची मुले मोफत शिकू शकतील आणि त्यांच्यावर मोफत उपचार होऊ शकतील. त्याने माझ्या वडिलांना त्यांचा व्यवसायही परत मिळवून दिला होता. मी माझ्या वडिलांसोबत राहू लागले होते. वडिलांची अवस्थाही आता हळूहळू सुधारू लागली. मला जाणवले की त्याला खरंच पश्चाताप आहे. त्याने मला कधीही जबरदस्ती केली नाही की मी त्याला माफ करावं किंवा त्याच्यासोबत राहावं. त्याने मला पूर्ण स्वातंत्र्य दिलं की मी माझ्या आयुष्याचे निर्णय स्वतः घ्यावेत. अशाच प्रकारे 1 वर्ष लोटलं होतं. मी माझं शिक्षण पुन्हा नव्याने सुरू केलं होतं आणि एक चांगली नोकरी मिळवली होती. माझी बहीणही मोठी झाली होती आणि तिच्या शिक्षणात ती खूप हुशार होती. माझ्या वडिलांची तब्येतही पूर्णपणे बरी झाली होती आणि ते आपला व्यवसाय पूर्णपणे यशस्वी चालवत होते. दिलीपने या काळात कधी लग्न केलं नाही. त्याची आई 1 वर्षापूर्वी त्याच्यासोबत माझ्या घरी आली होती. त्यानंतर माझा कधी त्यांच्याशी सामना झाला नाही. तो आपलं जीवन चांगुलपणात आणि सेवेत व्यतीत करत होता. तो अनेकदा आमच्या घरी यायचा, माझ्या वडिलांना भेटायचा आणि माझ्या बहिणीसोबत गप्पा मारायचा. त्याने मला कधीही ही जाणीव करून दिली नाही की तो मला काही सांगू इच्छितो. त्याच्या वागणुकीत माझ्यासाठी आदर आणि पश्चाताप होता. मी पाहिलं होतं की तो खरोखरच बदलला आहे. त्याच्या डोळ्यात आता तो अहंकार नव्हता, तर एक सौम्यपणा होता. त्याने माझ्या वडिलांचा व्यवसाय इतका वाढवला होता की आता आम्ही आर्थिकदृष्ट्या खूप जास्त मजबूत झालो होतो. पण माझ्या हृदयात एक उणीव होती. तो कितीही चांगला झाला असला, तरी त्याने माझ्यासोबत जे केलं ते सहन करण्यासारखं नव्हतं. ते विसरण्यासारखं तर नव्हतंच. एक दिवस माझ्या वडिलांनी माझ्याशी दिलीपबद्दल चर्चा केली. ते म्हणाले की प्रगती दिलीप आधीपेक्षा खूप जास्त बदलला आहे. त्याने आपल्या चुकांची माफी मागितली आहे. त्याने तुझी आणि आपल्या कुटुंबाची खूप मदत केली. मी त्यांचं ऐकलं आणि विचार करू लागले. मी दिलीपला खरंच बदलताना पाहिलं आहे. तो एक चांगला माणूस बनला होता. पण तरीही मी वडिलांना नकार दिला, की मी सध्या हे नातं पुन्हा जोडण्यासाठी तयार नाही.
पण दिलीपने आपले प्रयत्न सुरूच ठेवले. वडील आजारी पडले तर तो त्यांना रुग्णालयात घेऊन जायचा. निर्मलाचं कोणतं काम असेल तर तो ते सर्वात आधी करायचा. एक दिवस अचानक दरवाजावर थाप पडली. वडील खोलीत झोपले होते. मी दरवाजा उघडण्यासाठी गेले तर दरवाजावर दिलीपची आई उभी होती. आज त्यांना इतक्या काळानंतर पाहून मला खूप आनंद झाला होता. मी त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यांनी मला मिठीत घेतलं आणि प्रेम केलं. म्हणू लागल्या की बेटा, मला तुझी खूप आठवण येत होती. मी त्यांना घरात बोलावलं. वडीलही त्यांना पाहून आश्चर्यचकित झाले, कारण त्या खूप काळानंतर इथे आल्या होत्या. मी त्यांना पाणी प्यायला दिलं. त्यांची विचारपूस केल्यानंतर त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सुरू केली. त्या म्हणाल्या की बेटा, मी जाणते की तुझ्यासोबत मागच्या काळात खूप काही चुकीचं झालं, पण आता मी तुला सन्मानाने माझी सून बनवू इच्छिते. तुझी सगळे स्वप्ने पूर्ण करू इच्छिते. मी त्यांच्याकडे पाहिलं आणि फक्त इतकंच म्हटलं की इतकं सगळं झाल्यानंतरही तुम्हाला वाटतं की मी पुन्हा त्या घरात जाईन? त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणू लागल्या की मी जाणते तुझ्यासोबत जे काही झालं खूप वाईट झालं, पण आता मी माझ्या मुलाची बाजू मांडण्यासाठी आले आहे. कारण मी त्याला बदलताना पाहिलं आहे. आता तो तसा राहिला नाही, जसं तू त्याला समजतेस. त्याने आपल्या सर्व चुकांची माफी मागितली आहे आणि त्या सुधारल्याही आहेत. तो रात्री खूप एकटा रडतो, तुझी आठवण काढतो, तुला मागतो. मी तुला वचन देते की तो आता तुला कधीही कोणताही त्रास देणार नाही. त्यांनी माझ्यासमोर हात जोडत म्हटलं, "फक्त सुनबाई घरी परत चल. माझ्या मुलाच्या आयुष्यात रंग भर. ही एका आईची विनंती आहे." इतकं बोलून त्या रडू लागल्या. मी त्यांचे हात धरले. माझ्या हृदयाने निर्णय घेतला होता की मी त्यांचं म्हणणं मानलं आहे. एका आईला रिकाम्या हाताने परत पाठवणं माझ्या आवाक्यात नव्हतं. माझ्या मनातही दिलीपबद्दल आदर निर्माण झाला होता. मी त्याला माफ केलं होतं. मी माझ्या आयुष्यात शांती आणि आनंद पुन्हा मिळवला होता. एक संध्याकाळी जेव्हा दिलीप आमच्या घराच्या दारात आला, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आनंद आणि शांतता होती. त्याने माझ्या वडिलांकडे पुन्हा एकदा आदराने माझा हात मागितला आणि म्हणाला की मी प्रगतीशी पुन्हा एकदा सन्मानाने आणि थाटामाटात लग्न करू इच्छितो, जेणेकरून माझ्या पत्नीची नवरी बनण्याची स्वप्ने पूर्ण होऊ शकतील. त्याने माझ्या वडिलांना वचन दिलं होतं की तो आयुष्यभर मला खूप खुश ठेवेल आणि आता मला कोणताही त्रास देणार नाही. त्याने सांगितलं होतं की तो मला कधीही जबरदस्ती करणार नाही, मला त्रास देणार नाही आणि मला चिंतित करणार नाही. जर मला कधी असं वाटलं की तो मला त्रास देतोय, तर मी त्याला आनंदाने सोडून निघून जाईन आणि तो मला अडवणारही नाही. त्याचं बोलणं ऐकून मला हसू येऊ लागलं होतं. मी त्याच्यासोबत जाण्यासाठी तयार झाले. मग आम्हा दोघांचं अत्यंत सन्मानाने आणि थाटामाटात लग्न झालं. यावेळी आमच्या नात्यात आदर आणि प्रेमही होतं. जेव्हा मी दिलीपच्या घरी पोहोचले, तेव्हा त्याच्या आईने माझं थाटामाटात स्वागत केलं होतं आणि यावेळी या घरात माझ्यासाठी कोणतीही कैद नव्हती, तर मी या घराची सदस्य बनून तिथे सामील झाले होते. मित्रांनो, मी आशा करते की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून पुढची अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळेल. धन्यवाद.